तर चंदू मामा वैद्य हे दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, दोन्ही बंधू एकत्रित येण्याचे संकेत आता सगळीकडे आलेले आहेत। जेव्हा राज ठाकरेंनी हात पुढे केला आणि आता उद्धव ठाकरेंनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला दिसतोय, काय आपली प्रतिक्रिया? नाही, मला प्रतिक्रिया म्हणजे मला खरं आनंदाचा दिवस आहे आजचा, की ज्या गोष्टीसाठी मी आज एवढे वर्ष प्रयत्न करत होतो त्याला आज सुदैवाने यश यायची चिन्ह दिसत आहेत। आणि हा मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्रासाठी एक सुवर्ण असा काल आहे असं मी म्हणेन। नक्कीच सर, आणि उद्धव ठाकरेंनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे आणि राज ठाकरेंकडून देखील आता हात पुढे करण्यात आलाय। या दृष्टीने महाराष्ट्रातली समीकरणं, राजकीय समीकरणं बदलतील असं वाटतंय का? नाही, नक्की महाराष्ट्राची समीकरणं बदल तर होणारच आहे, पण त्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ही आजची घटना फार चांगली आहे, एक आशादायी आहे। आणि आपण म्हणतो ना की शेवटी ब्लड इज थिकर दॅन वॉटर, आणि ह्या गोष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये ज्या अनेक घराण्यामध्ये वाद आणि हे चाललेले आहेत ते सुद्धा एकत्र ह्या गोष्टीचा धडा घेऊन ते सुद्धा एकत्र यायचा प्रयत्न होईल अशा ईश्वरचरणी प्रार्थना आहे की शेवटी मराठी माणसामध्ये एकत्रितपणा येऊन आणि एकत्र लढणं हे महत्त्वाचं आहे। अगदीच सर, यापूर्वी देखील अनेक प्रयत्न झाले त्यांना एकत्र आणण्याचे, तुम्ही स्वतः देखील अनेक प्रयत्न केलेत या संदर्भात, पण आता जे राजकीय ते एकत्र येत आहेत, एकमेकांना जी त्यांनी टाळी दिली आहे, यावेळेसच हे असं का झालं? म्हणजे नेमकं काय आहेत? नाही, नेमकं याचं कारण काय आहे? शेवटी कारणे अनेक असतात, पण शेवटी वेळ यावी लागते। आणि अशी काही घटना सध्या घडत आहेत की दोघांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आहे, आणि त्यामुळे दोघांचंही नुकसान होऊ शकतं आणि एकत्र आलं तर दोघांचाही फायदा आहे, महाराष्ट्राचा फायदा आहे, अशी आजची परिस्थिती तरी आहे। मागच्या काळामध्ये अति जास्त हा दुरावा वाढत गेलेला होता, पण यावेळेस जे आहे अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे सोबत दिसले, दोघे बोलताना दिसले एकमेकांशी, आणि प्रत्यक्ष जे टीका आहेत त्या सुद्धा त्यांनी या सध्याच्या काळात टाळल्या होत्या एकमेकांवर। या संदर्भात काय सांगाल? नाही, या संदर्भात म्हणजे काय, शेवटी दुरावा हा कायम नसतो, कोण कोणाचा आयुष्यभर शत्रू राहू शकत नाही। शेवटी जसं जसं काळ पुढे जातो तर तसंची मतं परिवर्तन होतं, एकमेकाला कळून चुकतं की आपण काय चुकलो आणि आपल्या चुकीमुळे किंवा लोकांचं किती नुकसान होतं आहे, केवळ आपल्या हट्टामुळे महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं नुकसान होऊ नये हे आता कालांतराने दोघांना कळलं, आणि ही चांगली गोष्ट आहे ना। अगदीच, इतिहासात जर डोकावून बघितलं तर त्यावेळेला जो दुरावा आला होता त्या दुरावा येण्यामागचे काय कारण होते असं तुम्हाला वाटतंय? नाही, त्या दुराची कारणं ही सर्वांच्या माहिती आहेत, त्याच्यात मी आणखीन त्याच्यात डोकावून बरं दिसत नाही। जे झालं ते विसरून द्यायचं, पुढे बघायचं आपण। शेवटी काय, इतिहासाला उजळा देण्यासाठी आपण पुढचं पण विचार करायला पाहिजे ना, की भवितव्यात काय आपल्याला साध्य होणार आहे। अगदीच, ह्या गोष्टीसुद्धा याचा पण एक इतिहास लिहिला जाईल ना। अगदीच सर, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, महाराष्ट्राचे राजकारणात चांगलंच होईल। मी तुम्हाला तेच सांगितलं ना की शेवटी महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, महाराष्ट्राचं हित हे मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, आणि त्यासाठी चांगलं एक बळकटी येईल, महाराष्ट्राची प्रगती होईल, सगळ्यांना एक बंधुभावाने एकत्र राहतील, हीच अपेक्षा आणि हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे ना। नक्कीच सर। सर, तुम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे, कृपेने आज दोघांनी जी तुम्ही एक पुस्तक लिहित आहात, त्या पुस्तकासंदर्भात काही सांगाल का? हां, नाही, त्या पुस्तकासंबंधी पुस्तकातच तुम्ही वाचा ना, आता सांगून कोण पुस्तक मला वाचणार नाही ना। पण दर्शकांसाठी सर थोडीशी काही तर आयडिया देऊ शकता? फरक असतो ना।
नाही आयडिया काय नाही, आयडिया म्हणजे हेच सगळा तो माझा आणि साहेबांचं, माझा आणि मीनाताईंचं, माझा आणि श्रीकांतजींचं, म्हणजे ठाकरे परिवारांचा कसं नातं होतं, त्याच्या ज्या काही काही चांगल्या गोष्टी घडल्या त्याचा जो उजाळा आहे तो त्या पुस्तकात मी नक्की लिहिणार आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस साहेबांची जी मोमेंट चालू होती, हटाव लुंगी वगैरे, त्या काळामध्ये मी साऊथ इंडियन मुलीशी लग्न केलं आणि साहेब द ओनली पर्सन हू हॅज सपोर्टेड मी. त्याचा सगळा इतिहास पुस्तकात मी उल्लेख करीनच म्हणा. म्हणजे साहेब किती मोठ्या मनाचे होते ह्याचा उल्लेख सविस्कर त्या पुस्तकात असेल. म्हणजे साहेबांसोबतच्या अनेक अशा आठवणी सुद्धा तुम्ही त्या पुस्तकात दिलेल्या आहेत ठीक आहे. वाचकांसाठी. सर, हे दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येत आहेत. एक शेवटचा सर प्रश्न, एक शेवटचा प्रश्न घेते सर. सर, दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र येण्याचे संकेत दिसत आहेत. यात बोला. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही किती या संदर्भात प्रयत्न केलाय? नाही ना, प्रयत्न मी सांगतो ना, प्रयत्न हे सांगायचे नसतात ना. शेवटी प्रयत्नाला यश आलं की सगळ्यांना दिसतं ना. आमची आई नेहमी म्हणायची की दुःख सांगावे मनाला आणि सुख सांगावे जगाला. तर ते जे झालं ते झालं, तर चांगल्या दिवस येतील. ठीक आहे. धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, हे संकेत आता सगळ्या महाराष्ट्रात दिसत आहेत.